अतिशय दुःखद घटना आहे, मनाला वेदना देणारी, मनाला क्लेश देणारी घटना आहे। आत्ताच एक माझ्यासमोरून एक लहान मुली उचलून नेली, 1 वर्षाची मुलगी असेल, पण तिचा वाढदिवस काल होता। तिची आई स्थिती थोडी क्रिटिकल सांगितली आहे, SI हॉस्पिटलला घेऊन गेले ते। चित्र अतिशय मनाला वेदना देणारं चित्र सगळं बघितल्यानंतर आहे। तिथे पायी जाणंही अशक्य आहे, अशा प्रकारे बिल्डिंग झाल्यात। आता आपण इथे मागेही बघाल 6 मजली इमारत इल्लीगल आणि बाजूला आजही चालू आहेत। त्यामुळे ह्याला कुठेतरी पायबंद घालला पाहिजे। आम्ही आग्रह प्रशासनाकडे करतो, महाराष्ट्र सरकारकडे करतो। आणि अशा प्रकारच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट कशा करता येतील, क्लस्टर घोषित करून किंवा अन्य मार्गाने कशा करता येतील, ह्यासाठी आम्ही निश्चितपणे सरकार दरबारी प्रयत्न करू। काय निराळा एखादी गोष्ट जर करायला लागली वेगळी, म्हणजे त्यासाठी काय तरतूद करावी कायदे, तरी आम्ही आग्रह तो धरू। कारण लोक एकदा C1 कॅटेगरी बिल्डिंग तयार झाली की महापालिका त्यांना खाली करायला लावते, नाही खाली घेत अशी पडते। पण त्याचं पुढचं भविष्य काय? जेव्हा अशा प्रकारे बिल्डिंग पडतात तेव्हा जागा मालक कुठून उभा राहतो की ही जागा माझी आहे। त्यामुळे पुढची जे त्यांच्यावर कारवाई करायची आहे, पुढची जे त्यांचं घर बांधायचं ते कठीण होऊन जाते। अशा प्रकारे फार केसेस म्हणजे महापालिकेने मला वाटतं आता बऱ्यापैकी नोटीस C1 कॅटेगरीचे महापालिका देते, महापालिकेचं काम महापालिका देते। पण अशा हजारो लोकांनी राहायला जायचं कुठे, हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे यासाठी काय करता येईल? आता हे दुर्घटनाग्रस्त आहेत, त्यांची कशी मदत, त्यांना कशी मदत मिळणार आहे? त्यांना महापालिका त्यांची राहण्याची व्यवस्था, जे हॉस्पिटलमध्ये त्यांची आम्ही व्यवस्था शासन दरबारी करू, महापालिकेलाही सांगू की त्यांचा हॉस्पिटलचा खर्च आहे किंवा त्यांना काय अन्य जे कायदे आहेत, प्रचलित कायदे आहेत, त्याप्रमाणे त्यांना जी मदत करता येईल ती निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू। मॅडम काय सांगाल, विरारमध्ये दुर्घटना घडलेली आहे, घटनास्थळी भेट दिली आहे, काय? खूपच दुर्दैवी घटना ही आहे। आता आपण घटनास्थळी पाहत असू की या बिल्डिंगला रेस्क्यू करण्यासाठी JCB किंवा आणखीन NDRF ची गाडी, फायर ब्रिगेडची गाडी जाण्यासाठी सुद्धा जागा नाहीये। सगळी मदत ही मॅन्युअली आपण करतोय। NDRF ची टीम सुद्धा इथे आलेली आहे, महानगरपालिकेचे पूर्ण यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळे। स्थानिकांनी देखील तुमच्याशी संवाद साधलेला आहे, काय म्हणणे, काय कशी मदत मिळेल? बघा ते आता खरं या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ते सुद्धा सगळे पॅनिक झालेले आहेत। त्यांचं सामान आता जे अर्धे बिल्डिंग मध्ये आहेत, जे बिल्डिंग आता आहे अस्तित्वात, त्यामध्ये त्यांचं सामान राहिलेलं आहे। ती काळजी त्यांना लागलेली आहे की त्यांच्या सामानाचं नुकसान होईल, त्यांचं सगळ्या आयुष्यभराची कमाई तिकडे लागलेली आहे। तर त्यामुळे ते पॅनिक झालेले आहेत। पण त्यांना दिलासा दिलेला आहे। त्यांना आता आपण सुरक्षित अशा निवाऱ्यास ठिकाणी आपण त्यांचं शिफ्ट करतो आणि त्यांना आपण हे आश्वस्त केलेलं आहे की हे रेस्क्यूचं काम झाल्यावरती NDRF ची टीम त्यांचं सुद्धा सामान काढण्यासाठी त्यांना मदत करेल। पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कुठेतरी अशा घटना घडतायत। बघा, आता आपण दोषारोप करण्याची ही वेळ नाहीये। आता ही वेळ आहे माणुसकी दाखवण्याची आणि सगळ्यांनी मिळून आपण त्यांचे जीव जे आहेत ते वाचण्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे आणि आपल्याच्याने जी मदत होईल ती आपण केली पाहिजे। याच कंडिशन मध्ये 7 ते 8 इमारती अजून आहेत, वारंवार सांगून सुद्धा स्थानिक लोक खाली करत नाहीत आणि महानगरपालिकेचे अधिकारी याच्यामध्ये काही कारवाई करत नाही। आता एक इमारत तुटली, एक अपघात झालेला आहे, तर उद्यापासून त्याच्या दुसऱ्या उपाययोजना काय करतात? मला असं वाटतं की ज्या अशा धोकादायक इमारती आहेत त्यांना महानगरपालिकेने नोटीस जर दिलेल्या असतील तर तिथल्या रहिवाशांनी सुद्धा समजून त्या रिकामी केल्या पाहिजेत। कारण की आपल्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये आणि त्यांना जी काही मदत महानगरपालिकेतर्फे बाकीच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे ती मी आयुक्त सरांना स्वतः पर्सनली रिक्वेस्ट करेन की अशा इमारतीतल्या लोकांना ती मदत त्यांनी केली पाहिजे। पण स्वतः जीव महत्वाचा आहे, जीव वाचवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे असं मला वाटतं। तो अभी विरार में एक जो बिल्डिंग है, 4 मंजिले की बिल्डिंग थी, उसके कोलैप्स की घटना देर रात हमें पता चली। उसके हिसाब से हमारी जो लोकल टीम थी, फायर की, महानगर पालिका की, हमारा रेवेन्यू प्रशासन और महानगर पालिका प्रशासन यहाँ उपस्थित हुआ। यहाँ की स्थिति देखते हुए हमने NDRF की टीम को इन्फॉर्म किया। उसके हिसाब से NDRF की जो पालघर की स्टेशन टीम है उन्होंने सबसे पहले यहाँ आकर के बचाव कार्य शुरू किया। अभी तक हम 11 लोगों को रेस्क्यू कर पाए हैं। उनमें से 2 लोग जो है वो अनफॉर्चुनेटली हम उनको सेव नहीं कर पाए। बाकी सभी लोगों का जो उपचार है वो नजदीक के हॉस्पिटल में किया जा रहा है।
उनमें से आज की डेट में अभी अपने को किसी की भी इंफॉर्मेशन क्रिटिकल होने की नहीं है। साथ ही साथ जो बाकी का अपना मलबा है उसको हटा करके अंदर जो फंसे हुए लोग हैं उनको निकालने की जो प्रक्रिया है वो एनडीआरएफ की टीम की तरफ से टेक्निकल रीति से शुरू है। ये सब करते हुए थोड़ी सी अड़चन ऐसी है कि बाजू की बिल्डिंग कोलैप्स हो सकती है, इसलिए हम लोगों को मैनुअली अभी तक काम करना पड़ रहा था। अभी लाइटिंग व्यवस्थित है तो अभी हम लोग थोड़ा और मशीनरी का यूज करके टेक्निकल जैसा एनडीआरएफ सजेस्ट करता है उसके हिसाब से जो बचत कार्य है, जो बचाव कार्य है उसको स्पीड अप करने का कोशिश कर रहे इस हैं। मलबे के अंदर कितने जन फंसे होने की आशंका है? एक 10 लोगों का अंदाज है अभी तक जो हमें माहिती मिली है कि जो शायद इस मलबे के अंदर हो सकते हैं, और बाकी अभी बहुत सारे लोगों के जो परिवार के लोग हैं उनकी तरफ से भी पुलिस को माहिती आ रही है। तो वो जैसे जैसे इन्फॉर्मेशन आएगी उसके बेसिस पे मुझे लगता है कॉन्क्रीटली हम एक फाइनल अकाउंट तक पहुंच पाएंगे, और हमारा ये प्रयत्न रहेगा कि हम ये रेस्क्यू वर्क जो है तो मैक्सिमम कंप्लीट कर लें। बिल्डिंग जो बिल्डर है उनको भी कार्रवाई तौर पे खाली कराया गया, क्योंकि कई सारी बिल्डिंग हम देख रहे हैं जो आसपास एकदम सटे हुए हैं और उनमें भी कभी कोई तो बेसिकली ये एक ही बिल्डिंग है, उसके 4 विंग हैं और नीचे कुछ 40 हैं, तो उन सभी को प्रिकॉशनरी हम लोगों ने वैकेट करा करके लिया है रात में। तो महानगर पालिका के अधिकारी हैं, उन्होंने ऑलरेडी पहले नोटिस दिया हुआ था और अभी उन्होंने इमीडिएटली उसको वैकेट करके लिया है। आगे की जो प्रक्रिया है वो उनकी तरफ से शुरू है और वो योग्य रीतिया उनकी तरफ से किया जाएगा। मैम, क्या इन्वेस्टिगेशन के लिए कोई टीम गठित की गई, क्योंकि पहले से धोखाधड़ी की ऐसी कई बिल्डिंगें यहाँ पर अभी भी नजर आ रही हैं, तो ऐसी परिस्थिति में क्या बिल्डर के खिलाफ कोई एक्शन होने वाला है, एफआईआर होगी या सिर्फ एडीआर है? आई थिंक वो महानगर पालिका प्रशासन जो है उसके ऊपर योग्य तरीके से कार्रवाई कर रहा है, एंड वो लोग जैसा भी आगे का उनका कार्रवाई रहेगा वो आप लोगों को अपडेट भी करेंगे। अभी के लिए जो बचाव कार्य है उसको हम प्राथमिकता दे रहे हैं, और सबसे इम्पोर्टेंट है कि जितनी लाइव्स हैं जिनको हम सेव कर सके उसके लिए प्रशासन करके हमारा प्रयत्न है।